कार्तिकी एकादशी, त्यामुळे पंढरपुरामध्ये लाखोंची गर्दी आहे। अनुपम्य सोहळा सुरू झालेला आहे। 2:30 वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा बांधण्यात आली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लता शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली। पंढरपुरामध्ये विठुनामाच्या गजरात एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला। याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचं दर्शन घडवतायत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात। आज कार्तिक शुद्ध एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे। शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांच्या मानाचे वारकरी यांच्या हस्ते आहे। मंदिरामध्ये अतिशय आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या हस्ते या विविध फुलांचा वापर करून ही पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या समोर जी सोळखांबी आहे तिथेही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। तसेच रुक्मिणी मातेच्या इथे मंदिरामध्ये सुद्धा ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। नामदेव पायरी येथे अशी एकंदरीत आजचा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशी ही आकर्षक सजावट या विठ्ठल भक्ताने केल्यामुळे एक वेगळाच आनंद भाविकातून पाहताना दिसत आहे। आजचा दिवस संपूर्ण विठ्ठल नगरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली आहे आणि या आकर्षक सजावटीमुळे एक या आनंदामध्ये भर पडली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। भावना चांगली आहे। दुपारी 2:40 आम्ही रांगेला उभा टाकलो होतो। आतापर्यंत वेळ लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी। गोपाळपूरहून इच्छा होती ना देवाचं दर्शन घ्यायची, समाधान वाटलंय। देवाचं मुख पाहिल्यानंतर एवढं कष्ट झालं, समाधान वाटलं, विसरून गेलो सगळं। तर आज पंढरपुरामध्ये कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्यास सुरुवात झाली आहे। पहाटे 2:30 वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक झाली। यानंतर पंढरपुरामध्ये विठुनामाच्या गजरात एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला। याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचं दर्शन घडवत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात। चला जाऊ पाहू डोळा, असं प्रत्येकाला हा सोहळा बघायची इच्छा असते आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा भगवंताची संपन्न झालेली आहे। सोबत मानाचे वारकरी होते आणि जिल्हा परिषदचे विद्यार्थीही या महापूजेसाठी त्यांच्या सोबत होते। एकंदरीत 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतरनं आज ही उठी एकादशी आहे आणि आज या उठी एकादशीच्या सोहळ्याला अवघे जी पंढरी दुमदुमली आहे, लाखो वारकरी भाविक हे आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि ह्या वारीमध्ये हे चंद्रभागेचे स्नान करून दर्शनासाठी पण मंदिरामध्ये येत आहेत। ज्यांना शक्य नाही ते स्पर्शदर्शन मुखदर्शन करत आहेत। दर्शनाची रांग मोठी आहे। मंदिर समितीकडून सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत हे जे सावळ्या विठुरायाचं जे रूप आहे ते आपण न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत। जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा, तसेच या पांडुरंगाच्या पायापाशी सर्व तीर्थ आहेत अशी आख्यायिका आहे। आजचा सोहळा अनुपम्य आहे आणि इथून पुढे दिवसभर आणि प्रक्षाळ पूजेपर्यंत विठुरायाचं दर्शन सतत चालू असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। जसं की आज कार्तिकी एकादशी आहे आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने लाखो वारकरी भक्त हे पंढरपुरात दाखल झालेत। पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भक्तांची गर्दी ही पंढरपुरामध्ये दिसून येते। त्याचबरोबर चंद्रभागेच्या तीरावर हे वारकरी भक्त स्नान करतात। पवित्र स्नान झाल्यावर नगर प्रदक्षिणा असते। नामदेव पायरीचं दर्शन घेऊन मग पंढरपुराच्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी
एक मोठी रांग लागलेली आहे. जसं की आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं की मोठी रांग दर्शनासाठी लागली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त हे पांडुरंगाचं दर्शन करण्यासाठी पंढरपुरात दाखल झालेत. आता आपण पुढच्या बातम्यांकडे वळूया. आज पंढरपुरामध्ये कार्तिकी एकादशीच्या अनुपम्य सोहळ्याला सुरुवात झाली. पहाटे 2:30 वाजता विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यानंतर पंढरपुरामध्ये विठुनामाचा गजर करत एकादशीच्या सोहळ्याला प्रारंभ झाला. याच एकादशीच्या सोहळ्यानिमित्त थेट विठ्ठलाच्या गाभाऱ्यातून महाराष्ट्राला विठोबाचं दर्शन घडवत आहेत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात. कार्तिकेचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा, असं प्रत्येकाला हा सोहळा बघायची इच्छा असते. आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही शासकीय महापूजा भगवंताची संपन्न झालेली आहे. सोबत मानाचे वारकरी होते आणि जिल्हा परिषदचे विद्यार्थीही या महापूजेसाठी त्यांच्या सोबत होते. एकंदरीत 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतरनं आज ही उठी एकादशी आहे आणि आज या उठी एकादशीच्या सोहळ्याला अवघे जी पंढरी दुमदुमली आहे, लाखो वारकरी भाविक हे आज पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि ह्या वारीमध्ये हे चंद्रभागेचे स्नान करून दर्शनासाठी पण मंदिरामध्ये येत आहेत. ज्यांना शक्य नाही ते स्पर्शदर्शन मुखदर्शन करत आहेत. दर्शनाची रांग मोठी आहे. मंदिर समितीकडून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत हे जे सावया विठुरायाचं जे रूप आहे ते आपण न्यूज 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांसाठी दाखवत आहोत. जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा नव्हती चंद्रभागा, तसेच या पांडुरंगाच्या पायापाशी सर्व तीर्थ आहेत अशी आख्यायिका आहे. आजचा सोहळा अनुपम्य आहे आणि इथून पुढे दिवसभर आणि प्रक्षाळ पूजेपर्यंत विठुरायाचं दर्शन सतत चालू असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. भावना चांगली आहे. दुपारी 2:40 आम्ही रांगेला उभा टाकलो होतो. आतापर्यंत वेळ लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी. गोपाळपूरहून इच्छा होती ना देवाचं दर्शन घ्यायची, समाधान वाटलंय. देवाचं मुख पाहिल्यानंतर एवढं कष्ट झालं, समाधान वाटलं, विसरून गेलो सगळं. आज कार्तिक शुद्ध एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. कुठून आले? शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ कधी थांबले होते? शिंदे यांच्या कुटुंबियांच्या रांगेत कधी थांबले होते? मानाचे वारकरी यांच्या हस्ते थांबा जरा, संपन्न सांगा इथं. झालेले आहे. बोलता ना? मंदिरामध्ये अतिशय आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. पुण्याचे विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या हस्ते या विविध फुलांचा वापर करून ही पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या समोर जी सोळखांबी आहे तिथंही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. तसेच रुक्मिणी मातेच्या इथे मंदिरामध्ये सुद्धा ही फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. नामदेव पायरी येथे अशी एकंदरीत आजचा जो दिवस आहे अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशी ही आकर्षक सजावट या विठ्ठल भक्ताने केल्यामुळे एक वेगळाच आनंद भाविकातून पाहताना दिसत आहे. आजचा दिवस संपूर्ण विठ्ठल नगरी विठुनामाच्या गजराने दुमदुमली आहे आणि या आकर्षक सजावटीमुळे या आनंदामध्ये भर पडली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर. हे आपल्या सोबत मंदिर समितीच्या सदस्य आहेत. काय सांगाल, आजचा काय प्रोग्राम आहे, कशी झाली पूजा, इथून पुढे काय असणार आहे का? आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते आज पूजा झाली. आज चातुर्मासाची पण समाप्ती होत आहे आणि देवाची ही पूजा संपन्न झालेली खूप चांगल्या वातावरणामध्ये. आणि लवकरात लवकर ज्या पद्धतीने मंदिर समितीने निर्णय घेतला की जास्तीत जास्त लवकर पूजा होऊन वारकऱ्यांची लाईन कुठल्याही खोळंबा न होता ती लवकरात लवकर वारकऱ्यांना दर्शनासाठी उपलब्ध व्हावं अशा प्रकारे सगळ्या पद्धतीचं नियोजन केलेलं होतं आणि त्या नियोजनानुसार ही सर्व पूजा पार पडलेली आहे. दर्शनाची रांग मोठी आहे. स्पर्श दर्शन, मुखदर्शन
काय सोय करण्यात आली मंदिर समिती? आता पदप्रदर्शनाची लाईन जी मोठी आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वारकऱ्यांना सुविधा मिळतील सर्व याची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 3-4 दिवस खिचडी वाटप करत होतो, चहा पाणी आहे आणि वारकऱ्यांना औषधोपचार आणि इतर बऱ्याचशा मदती आणि त्याच्यासाठी पावसाचं वातावरण बघून सुद्धा एक वॉटरप्रूफ असे मांडवाची पण आपण व्यवस्था केलेली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सगळ्या भाविकांना कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक पंढरपुरामध्ये कालच रात्री दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली. कुंडली वंदे हमारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. आजच्या कार्तिकी एकादशीच्या पांडुरंगाच्या महापूजेला उपस्थित पालकमंत्री जयकुमार गोरेजी, दुसरे आमचे रोजगार हमी योजनेचे मंत्री भरतशेठ गोगावले, माजी मंत्री आमदार तानाजी सावंत,